नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड टर्म एक्झामिनेशनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षाची आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळ ही आपल्याला दिली जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. इयत्ता 9वी इंग्लिश सेकंड टर्म एक्झाम. क्वेश्चन 1. डू ॲज डायरेक्टेड. लँग्वेज स्टडीसाठी हा पहिला सेक्शन आहे. 8 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे. बघा त्यात काय काय विचारलेले आहे. काही लेटर दिलेले आहेत, ते आपल्याला करेक्ट करायचे आहेत. एक एक लेटरमध्ये टाकायचं आहे. दिलेली वाक्य जशीच्या तशी लिहायची आहेत दुसऱ्यामध्ये. तिसऱ्यात अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे ते दिलेले शब्द लावायचे आहेत. त्यानंतर स्कूलला रिलेटेड शब्द लिहायचे आहेत. टीचर, प्रिन्सिपल, स्टुडंट्स, क्लासरूम या व्यतिरिक्तही शब्द तुम्ही लिहिले तरी चालणार आहे. त्यानंतर बी भाग बघा. एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दातून आपल्याला कमीत कमी 3 शब्द बनवायचे आहेत अर्थपूर्ण. बघा ते बनवून दाखवलेले. त्यानंतर दिलेली विधानं चूक की बरोबर ते पॅरेग्राफच्या आधारे शोधून लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 हा येतो. एक पॅसेज दिलेला आहे आपल्याला आणि त्या पॅसेजच्या आधारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर पुढचे प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व करा. बघा सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं. वरचा पॅसेज 4.4 मधला आहे आणि हा 3.5 मधला पॅसेज आहे. मायकल. बघा शेवटी B2चं उत्तर दिलेलं आहे. वरती B1ची उत्तरं लिहून दिलेली आहेत. ते रिकाम्या जागा अशा पद्धतीने पूर्ण करा. पॅसेजमधलीच वाक्य आहेत ती. बघा मी अंडरलाईन करून दिलेली आहे. ती वाक्य आपल्याला कंप्लीट करायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ती अशा पद्धतीने कंप्लीट करा. काळजीपूर्वक बघा. खाली A2चं उत्तर आहे. A3चं तिथंच लिहिलेलं आहे.
त्यानंतर बी भागामध्ये सिल्वर कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित दिलेल्या मुद्द्यांचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. या पद्धतीने पूर्ण करा. कंप्लीट द सेंटेन्स. 4 विधानं आहेत. त्यानंतर पुढचे प्रश्न पहा आणि सोडवा. क्वेश्चन नंबर 5. लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, ड्राफ्टिंग स्पीच. बघा, सर्व प्रश्न व्यवस्थित पहा आणि सोडवा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची इंग्लिशची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्न अशाच पद्धतीने उत्तरासहित लिहिलेले आढळतील. क्वेश्चन नंबर 6. शेवटचा प्रश्न ट्रान्सलेशनसाठी. बघा, ते ABC सर्वांची उत्तरं दिलेली आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचे इंग्लिश विषयाचे सेकंड टर्म एक्झामिनेशनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सॉल्व केलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.